वा, अहो हे सगळं नवलच घडलं जणू. राजा, अहो तुम्ही खलिता धाडलात काय आणि एकोजी राजा आपलं सैन्यदळ घेऊन आलं काय? अहो कसली जादू केली म्हणायची तुम्ही? अहो जादू कसली दाजी साहेब, आम्ही फक्त मनापासून हाक मारली, ती काका महाराजांपर्यंत पोहोचली, एवढंच. वाणी सरस्वती यस्य भार्या पुत्रवती सती या उक्तीप्रमाणे घडले जणू. राजांच्या रसाळ आणि प्रामाणिक शब्दांनीच काका महाराज एकोजीराजे आले असावेत. माफ करा राजा आमसने, पर भेटी अंती त्यांचे सगळे उद्देश एकदा तपासून बघा म्हणजे झालं. दाजी साहेब, अहो काका महाराजांना काय तपासायचं? राज, अजूनही हा बाण तुमच्या समोर आहे. एक निर्जीव बाण जर तुम्ही सारखा सारखा तपासून बघत असाल, त्यावर न दिसणारं विष जर तुम्ही शोधून काढत असाल, त्या बाणाचं नाव काय, त्याची गती काय, त्याची क्षमता काय, या समध्या गोष्टी ध्यानात घेत असाल तर राज, अहो ही तर सगळी माणसं आहेत. माणसं आहेत दाजी साहेब, पण ही माणसं मायेची आहेत, नात्यातली आहेत. पण राज, पूर्वी हीच माया तुमच्याकडे रागानं बघत होती आणि हीच नाती तुमच्याबरोबर वैऱ्यासारखी वागत होती. दाजी साहेब, आम्हाला कल्पना आहे आणि आम्ही सहमतही आहोत, पण आम्हाला हेही माहीत आहे की काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलते. तुम्ही करडईचं झाड पाहिले कधी? जी राज, जेव्हा ते पूर्ण भरात असतं तेव्हा त्याचा हिरवागार काटा झाडाला हात लावू देत नाही. कुणी तसा प्रयत्न केला तर रक्त काढतो तो. आपण करडईच्या झाडाकडे रागानं बघतो, पण काळ जातो, वेळ जाते, करडई पिकते आणि मग ती जेव्हा खळ्यावर मळली जाते तेव्हा ती भरघोस दाणे देते. त्या दाण्यातूनच आपल्याला तेल मिळतं आणि त्या योगे देवघरातला नंदादीप गाभारा उजळून टाकतो. जसं करडईचं तसंच माणसांचं. आणि आम्हाला वाटतं काळ गेलाय. राजे, काका महाराज आले. आले? काका महाराज, अरे शंभू बाळा, काका महाराज. हरजीराव, काका महाराज हे आमचे छंदोगामात्य कलश प्रणाम. कवी आहेत. शंभू बाळा, राज, तुम्ही बसा बोलत, आम्ही तोपर्यंत सैन्याची दोघ जण पाहणी करून येतो. आज्ञा असा. प्रणाम. येतो. या काका महाराज. काका महाराज, आपण आलात यात सारं काही आलं. आम्ही अगोदरच यायला हवं होतं, पत्राची वाट न बघता. आम्हाला थोडा उशीरच झाला शंभू बाळा. नाही काका महाराज, मुळीच उशीर झाला नाही, अगदी वेळेत आला. आम्हाला खूप आनंद झाला. आम्हालाही आनंद झाला. आमचे चिरंजीव भेटले. काका महाराज, आमचे बंधू महाराज शिवाजीराजे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहात. अभिमान वाटतो. जी काका महाराज. आणि आमच्याबद्दल संदेह बाळगू नका. आम्ही कधीही महाराजांच्या खिलाफ नव्हतो. जरूरच काय होती. लोक बुद्धिभेद करतात हे ध्यानात ठेवा. आम्ही आजही शिवविचारांवरच उभे आहोत. काका महाराज, आज आमच्या समोर आमचे आबासाहेबच उभे आहेत असं वाटतं. आमच्या आबासाहेबांनी आम्हाला छातीशी कवटाळलं असं आम्ही मानतो.
आपल्या आशीर्वाद हेच आमचं दक्षिणेतलं बळ ठरेल. आता आम्हाला चिंता नाही. चिंता नसावी. आपण एकाच रक्तामासाचे आहोत. स्वराज्यातून आमच्यासाठी काय आणलं? काका महाराज, हाही विचार केला आम्ही. स्वराज्यातून निघताना बरोबर एखादी वस्तू घेऊन यावी. न जाणो आपण मागणी करा. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आमच्या आबासाहेबांची तलवार. महाराज, आपण आम्हाला प्रसाद दिलात. आता चिंता करू नका. हर हर महादेव. खूप आनंद झालाय आम्हाला. एकोजी राजे साहेबांनी शंभू राजेंची भेट घेतली. बरं वाटलं, समाधान वाटलं आम्हाला. हो ना, आता कर्नाटक प्रांताची चिंता मिटली. खूप काळजीत होतो आम्ही, भेट होईल का नाही, एकोजी राजे साहेब शंभू राजेंची भेट घेतील का नाही ह्याच विवंचनित होतो. का आले नसते? हो, एकोजी राजे साहेब आमचे धीर, पण त्यांचा मागचा अनुभव फारसा बरा नव्हता. आमच्या महाराजांसाठी तुटकपणाची, परकेपणाची भावना होती त्यांच्या मनात. आमच्या महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, परंतु कर्तबगार बंधू म्हणून त्यांनी साधी दखलही घेतली नाही महाराजांची. हो, हे ऐकून होतो आम्ही. म्हणजे हे असं का वागले की त्यांच्या मनात भीती होती कधी समजलंच नाही. पण नात्यात एक मायेचा ओलावा असतो, तोही कधी जाणवला नाही. एवढा मोठा सोहळा झाला राज्याभिषेकाचा, पण त्यासही ते आले नव्हते. हो ना, महाराजांनी त्यांना दक्षिणेस बोलावलं होतं. एकामेकांच्या आधारानं चालू, एकमेकांना मदत करू, आपल्यात गृहकलह नको असा निर्वाळाही दिला होता त्यांना. परंतु तरीही एकोजी राजे साहेबांचं मन साफ झालं नाही. कोलेरन नदी रातोरात पार करून पसार झालेत ते. आणि त्यावर महाराज म्हणाले होते, धाकटे ते धाकटे आणि बुद्धीही धाकटी. बरोबर ना? हो, काही गोष्टी मनातच राहून गेल्या होत्या, खतखत. आता काय होणार? एकोजी राजेंनी मनातला दुरावा सोडला असेल का नाही? आमचे पुत्र शंभूराजे, त्यांना ते कसे पेश येतील? पण एकोजी राजे साहेबांनी शंभूराजेंची भेट घेतली. मनोमिलन महत्वाचे. आता आमची चिंता मिटली. आज ह्या क्षणी आम्हाला असं वाटतंय शंभूराजेंना पुन्हा एकदा वडिलकीचे छत्र लाभले. आता ते हिमतीनं सगळं पार करतील. ನೀವೇನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ? तो एकोजी राजे पळपुट्या ओढी होता, तो परत आला. काय करणार तो? वार्ता सांगितली. ही कसली वार्ता? एकोजी राजे परत आला. तो या चिकदेव रायाचं नाव ऐकून नुसतं घाबरत. मला त्याची भीती. नन्न हे सुरू चिकदेवराय. हे बाणावर इथं आपली फौज, हे आरसी केरे आणि हा बागेशपुरा. हे म्हैसूर. आपण इथे आहोत. बाणावर ते म्हैसूर हा सपाट प्रदेश आहे. डोंगर दऱ्यांची कमतरता आहे. उघडे विस्तीर्ण माळ आहे.
आणि उघड्या मैदानातल्या लढाईची आपल्या फौजेला सवय नाही. म्हणून तर वीर जैताजी काटकर आणि दादोजी काकडे पराभूत झाले. वय इथं आपला गनिमी कावा कमी पडला. दाजी साहेब असं म्हणून चालणार नाही. उघड्या मैदानात गनिमी काव्याचं तंत्र बदललं पाहिजे. क्षमा असावी राजन, परंतु तंत्र बदलणार कसं? शंभूराजे, सह्याद्रीच्या कडेकपारीतील युद्ध तंत्राचा इतका उपयोग नाही. चिकदेवराय कुठल्या बाबतीत श्रेष्ठ आहे ते बघावं लागेल. काका महाराज, त्याचा अभ्यास आम्ही करतोच आहोत. आणि म्हणूनच आम्ही विचार करतोय की डोड्डा हसन गावाच्या मार्गाने जाऊन आपण म्हैसूर पर्यंत धडकलो आणि छापा मारला तर आपण संभाजीला म्हैसूर पर्यंत येऊच द्यायचं नाही. आपण जायचं. जायचं पण आपले बाण तयार झालेत. 2 लक्ष बाण तयार झालेत. 2 लक्ष. अद्भुत वागिडे. कविराज, आपल्याकडे आता एकूण किती फौज झाली? सगळी म्हणून 20,000 फौज आहे. 20? इप्पा तू बस. तरी काय होणार? युद्ध आपण जिंकणार लगेच. केव्हापर्यंत आक्रमणासाठी संभाजी बाणावर सोडणार? उद्याच. हार तर परवापर्यंत आपण इथून म्हैसूरच्या दिशेने कूच करू. की राज, चिक्कदेवराय गाफील असतानाच त्याला गाठणं आपल्या फायद्याचं ठरेल बघा. आमच्याही मनात तोच विचार आहे. सैन्याची विभागणी करावी राजे. राजन, सैन्याचे 3 विभाग करावेत आणि तिन्ही बाजूनी ठरल्या वेळेप्रमाणे म्हैसूर जवळ जावे. अगदी आमच्या मनातलं बोलला. माझ्या मनात एक वेगळंच रहस्य असतं. काय? माझं रहस्य मी सांगत नसतं. जी. तुम्ही फक्त तयारी करा. माझ्या सैनिकाच्या भात्यात बाण द्या. कधीही न संपणार अक्षय बाण. आणि त्या बाणाला लागणार 20. कविराज, चिकदेवरायाच्या या विषारी बाणांची भीती आहेच, पण आपल्याला एवढ्या वेगानं जायचंय की चिकदेवरायाचे बाण भात्यातच राहिले पाहिजे. की राजन, आम्ही लगेच तयारीला लागतो. युद्ध जर जिंकायचं असेल तर बाण बनवणाऱ्यांची संख्या वाढवा. आणखीन भट्ट्या पेटवा. लोखंड कभी ना कमी पडू देऊ नका. मग संभाजीची फौज खतम व्हायचं. कावेरीचं पाणी पिण्याचं भाग्य सुद्धा त्याला मिळू देणार नाही. कावेरीच्या पाण्यात थोडी घालू आम्ही. चिकदेवरायाला आम्ही अंगावर घेऊ. चिकदेवराय आमचा पाठलाग करेल. त्याच वेळी वरच्या बाजूने गेलेली आपली फौज चिकदेवरायावर मागून हल्ला करेल. हरकिदाजी, ही जबाबदारी तुमची. आणि कविराज, हीच संधी साधून निवडक फौज घेऊन तुम्ही किल्ल्यात घुसायचं. जी राजन. कुणाच्या मनात काही शंका नाही. काका महाराज, बस आपला आशीर्वाद असू द्या. आमचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राजे. हर हर महादेव! हर हर महादेव! तयार. जय राजा चिकदेवराय. जय राजा चिकदेवराय. जय राजा चिकदेवराय. अब जल्द से जल्द जंग शुरू होगी. संभाजी की बेशुमार फौज मौजूद. राजा चिक्कदेवराय की भी अनगिनत फौज है. एक तरफ संभाजी और दूसरी तरफ राजा चिक्कदेवराय. अब जल्द ही लश्कर के कूच का डंका बजेगा. हमारी लश्कर दोनों तरफ से मोर्चे पर आगे बढ़ेंगी. अब जल्द ही शुरू होगी जंग अजीम. मगर जंग अजीम में फतेह सिर्फ राजा चिक्कदेवराय का इंतजार करेगी. कोई भी किसी से कम नहीं है. राजा चिक्कदेवराय संभाजी से चालाक है. दोनों ही बेहतरीन खिलाड़ी हैं. राजा चिक्कदेवराय 10 कदम आगे है.
ये जंग आसान नहीं है। माफी हुजूर आला, लेकिन संभाजी भी सूरमा है। वजीर आला, सूरमा तो चेताजी काट कर दादाजी काकड़े और शिवाजी के दामाद हरजीराव महाडिक भी थे, लेकिन क्या हुआ? राजा चिक्कदेवराय ने ऐसी मात दी कि संभाजी को मैसूर तक जाना पड़ा। हाथी संभालिए वजीर आला। लेकिन संभाजी संभाजी जिस तरह की जंग लड़ता है वैसे सैकड़ों सूरमा जंग लड़ता है और आगे भी वैसे ही लड़ेंगे। नतीजा क्या हुआ? चिक्कदेवराय के आगे उसे हार ही मिली ना। जहांपना, संभाजी गनीमी कावा करने में माहिर है और चिक्कदेवराय संभाजी के गनीमे कावे से 10 कदम आगे है। वो उसकी हर चाल को नाकाम करेगा। उससे आगे की सोचता और हमें यकीन है कि चिक्कदेवराय संभाजी की शमशेर से पानी उतार देगा, यकीनन। जी हुजूर आला। और तो और हमारी फौज, हमारे सरदार उसके साथ हैं। जहांपना, संभाजी शेर को फाड़ने वाला वीर योद्धा है। और चिक्कदेवराय सोते हुए नहीं बल्कि जागते हुए शेर के मुंह को फाड़कर निवाला निकालने वाला ऐसा है वो इसमें माहिर है। हमें यकीन है कि वो फतेह हासिल करेगा, उसकी शमशेर रोशन अफरोज होगी। और आप तो जानते हैं कि हम खामखा किसी की तरफदारी या तारीफ नहीं करते। जी जहांपना। और ये उसकी खुशकिस्मती है कि चिक्कदेवराय को ऐसा मौका मिला है। जी जहांपना। लेकिन क्या? वजीर आला, आपकी बातों से हमें ऐसा लगता है कि आपको चिक्कदेवराय की ताकत का सही अंदाजा नहीं है। उसकी शमशेर में क्या ताकत है आपको अंदाजा नहीं है। अरे उसके पास ऐसे सिपाही, ऐसे सरदार जो रात के अंधेरे में भी तीर सही निशाने पर लगाते हैं, ऐसे तीरंदाज हैं। और हमें यकीन है कि ऐसी ताकत के सामने संभाजी कभी नहीं जीतेगा। वो हमारे कदमों में होगा और जिस दिन ये होगा हम राजा चिक्कदेवराय का पूरी शान और शौकत से एक शानदार इस्तकबाल करेंगे इंशाअल्लाह। आमीन आमीन। वजीर आला, हमारी जुबान से निकली हुई बात कभी बेअसर नहीं हो सकती, लिहाजा इस जंगे अजीम के नतीजे का बेसब्री और बेकरारी से हमें इंतजार रहेगा। खुदा हाफिज। खुदा हाफिज। हे बाणावर, आपण इथे आहोत आणि डुड्डा मार्गे आपण थेट म्हैसूरवर आक्रमण करायचं। शंभूराजे थोडंसं सबुरीनं घ्या, कारण मुलूक आपल्यासाठी नवीन आहे आणि त्या लोकांच्या खोड्या आहे। राज, खरं आहे ते, पण राजा आता इकडच्या लोकांच्या खोड्या आता आमच्या चांगल्याच अंगवळणी पडल्या। मग काय करावं? थेट म्हैसूरवर आपण चढाई केली तर आपण फसू। कारण म्हैसूरमध्ये तो वाघासारखा आहे, सहजासहजी हाती येणार नाही। ते त्याचं शक्तिस्थान, म्हैसूर हे त्याचं बलस्थान आहे। कधी कधी शत्रूला जे बलस्थान वाटत असतं ना, त्यातच त्याचं नाजूक मर्मस्थान लपलेलं असतं। आणि एकदा का ते मर्मस्थान आपल्या हाती आलं की मग शत्रूचा पराभव करायला कितीसा वेळ। तरीही राजा आम्हाला तिथं धोका हा वाटतोच। मग दुसरा पर्याय काय? पर्याय तरी द्या। माझी एवढीच इच्छा आहे की चिक्कदेवरायला बाहेर काढावं। ठीक, या इथे। नाही राज, हा जंगलाचा भाग आहे, आपण त्याला सपाटीला उघड्या मैदानावर आणू। नाही दाजी साहेब, मोकळ्या मैदानात आपण सहज त्याच्या टप्प्यात येऊ। आपल्याला भूभाग असा हवा जिथे जंगल असेल, टेकड्या असतील, आडोसा असेल। मग श्रीरंग पट्टण काय वाईट आहे? उत्तम, चिक्कदेवरायाला हुलकावणी देऊन तिथवर आणलं पाहिजे। त्यासाठी काहीतरी युक्ती आम्ही काढूच। तुम्ही फक्त चिक्कदेवराया बरोबरच्या अंतिम लढाईची जागा निश्चित करा। राजा, चिक्कदेवरायाची फौज वेगाने आपल्या दिशेने येत आहे।
एवढ्या राजरोसपणानं त्याची फौज येते याचा अर्थ काय? राजन, निश्चित धोका आहे. ही चिकदेवरायाची मोठी चाल दिसते. आम्हालाही तेच वाटते. फौजेला तातडीनं सावध करा.